मित्रांनो नमस्कार. रत्नागिरी ते मुंबई हे अंतर आता एका तासात गाठणं शक्य होणार आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. रत्नागिरीत अनेक वर्षांपासून बंद असलेलं विमानतळ आता पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. रत्नागिरीतील हवाई तळाचं काम अंतिम टप्प्यात असून विमानतळ एप्रिल 2026 पर्यंत कोकणवासियांच्या सेवेला सज्ज होणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नातून या विमानतळाचं काम प्रगतीपथावर आहे. सध्या मुंबई ते रत्नागिरी या मार्गावर प्रवास करण्यासाठी रेल्वेने किंवा बसने 7 ते 8 तास लागतात, परंतु विमानाने हेच अंतर एका तासात गाठणे शक्य होईल. रत्नागिरीतील विमानतळ क्षेत्रीय संपर्क योजना या स्कीममधून बांधलं जात आहे. या विमानतळावर प्रवासी टर्मिनल, धावपट्टी, टॅक्सीवे, एप्रन तसेच नेव्हिगेशन आणि सुरक्षा सुविधा उभारल्या जात आहेत. कोकणातील हा सर्वात मोठा हवाई अड्डा असेल. हे विमानतळ सुरू झाल्यानंतर या विमानसेवेसाठी 1800 ते 3000 रुपये इतकं तिकीट आकारलं जाईल. त्यामुळे विकेंडला मुंबईतून रत्नागिरी गणपतीपुळे या भागात येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा चांगलाच फायदा होईल. या विमानतळामुळे रत्नागिरीच्या पर्यटन व्यवसायात वाढ पाहायला मिळेल. मुंबईतील रिच क्लास त्याचबरोबर विदेशी पर्यटक सुद्धा रत्नागिरीकडे आकर्षिले जातील आणि एकूणच या विमानतळामुळे रत्नागिरीच्या आर्थिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल.